सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे या गावात श्रीनिवास बागल या शेतकऱ्याची तब्बल 16 एकर शेती आहे। यापूर्वी ते रासायनिक खताचा वापर आपल्या शेतामध्ये करायचे, त्यामुळे त्यांच्या पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि त्यांनी कृषी खात्याच्या मदतीने 1998 पासून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली। या सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा मुख्य जो टर्निंग पॉइंट आहे 1998 साली रासायनिक पद्धतीने केलेल्या ढबू मिरचीच्या प्लॉटवरती फार मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला। त्याला बाजारपेठेत चांगला माल दर मिळत होता, तरी पण तो प्रादुर्भाव कीटकनाशक मारून बुरशीनाशक म्हणून कमी झाला नाही आणि शेवटी असा कृषी तज्ञांच्याकडे सल्ला दिला की तो प्लॉट तुम्ही आता काढून टाका। आणि मग नंतर डोक्यात प्रकाश पडला की ही रासायनिक पद्धती काही खरी नाही आहे आणि तेव्हापासून चटकन निर्णय घेतला की आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करायची। या सेंद्रिय शेतीतून त्यांच्या जमिनीचा पोत तर सुधारलाच, त्याचबरोबर त्यांच्या मालाला बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे। पूर्वी 1 लाख रुपयाची रासायनिक खतं लागत होती, पण आता त्यांना कुठलीही रासायनिक खतं वापरावी लागत नाहीत। त्यांच्याकडे आता 15 जनावर आहेत आणि त्या जनावरांचं गोमूत्र, गांडूळ खत आणि शेणखत ते या जमिनीला घालतात। पिकांच्या मिश्र पिकांच्या पद्धती, कमी अधिक उंच असणाऱ्या पिकांची रचना, या सर्वांचा अभ्यास करून आपल्या शेतातली जनावरं, आपल्या शेतातल्या जनावरांचा मलमूत्र याचा वापरून त्या ठिकाणी शेणखत, त्यापासून गांडूळ खत, त्यापासून गोमूत्र, त्यापासून दशपर्णार, त्यापासून अमृत पाणी, अशा सर्व निविष्ठांचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये आणि उत्कृष्ट उत्पादन देणारे, गुणवत्ताधारक उत्पादन देणारे सेंद्रिय शेती करू शकतो। हा माझा त्या ठिकाणी अतिशय चांगला अनुभव आहे। बागल यांनी 2006 मध्ये वसुंधरा ही संस्था सुरू केली आणि या संस्थेमार्फत ते आपला माल स्वतः तयार करून त्याची विक्री मुंबई, सातारा, पुणे, बेंगलोर, गोवा आणि स्थानिक बाजारपेठेत करू लागले। आता त्यांच्या संस्थेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर मधले तब्बल 67 शेतकरी सहभागी झालेले आहेत। सातारा, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या 4 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आता सेंद्रिय शेतीविषयी जागतिक स्तरावरती जो बदल होत आहे, ग्राहकांची मागणी प्रचंड आहे आणि त्याविषयी आणखी 10 वर्षांना त्याची मागणी वाढणार, या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्व शेतकऱ्यांचा वसुंधरा शाश्वत शेती संवर्धन संस्था नावाचा एक संघ 2006 साली स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून सेंद्रिय ग्राहकांना लागणारे सर्व अन्नधान्य, त्याच्यामध्ये गहू आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गूळ आहे, त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे वेगळे मसाल्याचे पदार्थ जसे मोहरी आहे, तीळ आहे, हरभरा आहे, मूग आहे, त्याचबरोबर उडीद आहे, हे सर्व कडधान्य आणि फळं हे मिळण्यासाठी अशा प्रकारचा एकत्र येण्याचा प्रयोग या ठिकाणी 2006 साली केला। आज आमच्या संस्थेतील 67 शेतकऱ्यांपैकी 54 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण झाले आणि सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून ते आपला माल त्या ठिकाणी सेंद्रिय बाजारपेठेत त्या ठिकाणी विकत आहेत। तर आता तब्बल 500 एकर शेतीवर सध्या सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू आहे। हरभरा, भुईमूग, खपली, गहू, हळद, त्याचबरोबर गूळ, काकवी, कांदा आणि लसूण या वस्तू पॅकिंग करून ते बाजारपेठेत पाठवतात। श्रीनिवास बागल यांनी यशस्वी केलेली सेंद्रिय शेती सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्शवत अशी आहे। जयश्री फडतरे रिपोर्ट, नवजागृती न्यूज, सांगली।